नमस्कार, पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओसोबत तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनेलमध्ये खूप खूप स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये मी 38 साईज 8 इंचाची बाही मी तुम्हाला आज कटिंग करून दाखवणार आहे। 9 इंच 10 इंच बऱ्याच वेळा मी तुम्हाला कटिंग करून दाखवलेली आहे। तर आता आपण 38 साईजची बाही कटिंग करूया। तर आता 38 साईजमध्ये बाहीचं कटिंग करण्यासाठी सर्वात पहिल्यांदा आपल्याला काय लागणार आहे, बाहीची उंची। तर ती आता आपण इथं घेतलेली आहे 8 इंच। दंडघेर घेणार आहे मी 5.5 इंच आणि पहा इथं दंडघेर मी लिहून देते। हा दंडघेर आहे, ही बाहीची उंची। आणि सर्वात महत्त्वाचं लागणारी गोष्ट म्हणजे मुंडाघेर। तर इथं 8.5 मी मुंडाघेर घेणार आहे। तुम्ही तुमच्या ब्लाऊजवर मुंडाघेर मोजायचं आहे। आता 38 साईज आहे म्हणून प्रत्येक वेळेस 8.5 इंचच मुंडाघेर भरेल असं नाही। 8.25 भरू शकतो, 8 इंच भरू शकतो, 8.25 इंच, 9 इंच मुंडाघेर भरू शकतो। जर तुम्ही ब्लाऊजवरती मेजरमेंट घेतलं असेल तर तुम्हाला त्यावरती समजेल। शक्यतो तुम्ही ब्लाऊजवरती मेजरमेंट घ्या किंवा अंगावरती मेजरमेंट घ्या, पण मुंडाघेर तुम्ही मोजून घ्यायचा आहे। शक्यतो पहा जास्तीत जास्त ब्लाऊज मापाला येतात त्यावरती परफेक्ट मुंडाघेर मोजून घ्या। मी मुंडाघेर कसा मोजायचा हे सुद्धा मी समजावून सांगितलेलं आहे। मागील व्हिडिओ या आधीचे पहा, त्यामध्ये मुंडाघेर मी ब्लाऊजवरून मोजून दाखवलेला आहे। तर आता इथे आपण बाहीची कटिंग करायला चालू करूया। तर इथे सर्वात पहिल्यांदा आपल्याला घ्यायची आहे बाहीची उंची। बंद बाजू जिकडे असते तिकडे आपल्याला बाहीची उंची टाकायची आहे। आता बाहीची उंची 8 आहे, त्यामध्ये मी 1 इंच प्लस करणार आहे। तर किती होणार, 9 इंच। इथे मी 9 इंच घेतलं। अजून एकदा 9 इंचावरती मार्किंग करून घेतलेलं आहे आणि इथं उंचीचं आपल्या मार्किंग झालं। आता इथे येते कॅप हाईट। उंचीचं मार्किंग झाल्यानंतर आपण काय घेतो, कॅप हाईट। कॅप हाईट काढण्यासाठी फॉर्म्युला मी सांगितलेला आहे, छातीचा 10वा भाग करायचा। जी छाती असेल त्याचा 10वा भाग करायचा। आता इथे 3.8 इंच येतोय, तर म्हणजे किती झाली, 4.25 इंच इथं कॅप हाईट झालेली आहे। जर तुम्हाला या पद्धतीनुसार म्हणजे 10वा भाग वगैरे काढायला जमत नसेल तर मी याआधी बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितले 5 इंच इंचाच्या पुढे जी बाही असते त्याला तुम्ही सरळ सरळ 3.5 इंच कॅप हाईट वापरा, म्हणजे तुम्हाला हा फॉर्म्युला वापरायची गरजच नाही पडणार। 5 इंचाच्या पुढे तुमची जी बाही येईल त्याला तुम्ही 3.5 इंच कॅप हाईट घेऊ शकता। तर इथे मी 4.25 इंच आलेली आहे कॅप हाईट, तर बरोबर 4.25 इंच या इथं घेतली। एक लाईन ओढून घेते पहा। तर इथं तुम्हाला 10वा भाग वगैरे करायचं नसेल तर 3.5 इंच सरळ सरळ घेतलं तरी चालेल। आता इथे जिथे आपलं उंचीचं मार्किंग झालेलं आहे इथून मी 8.5 इंच घेणार आहे या लाईनवरती। तर इथून मी 8.5 इंच घेतलं। आता इथून एक तिरकी लाईन ओढून घेते। तिरकी लाईन ओढल्यानंतर आता इथे आपल्याला पाहायची आहे बाहीला आकार देण्याची पद्धत। तर इथे एकदम परफेक्ट तुमच्या बाहीला आकार येणार आहे। जो पानाचा शेप आहे किंवा फिगचा शेप आहे तो एकदम इथं परफेक्ट येणार आहे। त्यासाठी इथं मी जे पॉईंट सांगते तेवढे फक्त वापरायचे। ही जी लाईन आहे या लाईनवरती फक्त 2-2 इंचाचे असे 3 भाग करा आणि हा भाग जो आहे चौथा तो कितीही शिल्लक राहू द्या, 2 इंच राहू द्या, 2.25 इंच राहू द्या, 2.5 इंच शिल्लक राहू द्या, तुम्ही तो तसाच ठेवायचा आहे। आता लहान साईजमध्ये हे जे आपण 2-2 इंच घेतलेलं आहे, आता ही 38 साईज आहे म्हणून मी इथं 2-2 इंच घेतलं, परंतु 30, 32 आणि 34 साईज असेल त्यावेळेस हे जे पॉईंट आहेत 2-2 इंचाचे घेतलेले ते तुम्ही 1.5 इंच घ्यायचे। असेच फक्त 1.5 इंचावरती टाकायचे। इथं घेतलेला आहे मी बाहीला आकार देण्यासाठी 1 इंच। हा पहिला पॉईंट जो आहे तो घेणार आहे मी अर्धा इंचाने वरती, हा दुसरा पॉईंट अर्धा इंचाने वरती घेतला आणि हा तिसरा पॉईंट सुद्धा अर्धा इंचाने मी खाली घेतला। आता यामुळे तुमच्या बाहीमध्ये अजिबात घोळ येणार नाही, म्हणजे बाहीचे आकार जे आहेत बाहेरून तयार नाही होणार, आतल्या आत असे आकार तयार झाल्यामुळे अजिबात घोळ वगैरे येत नाही। आता या 1 इंचाच्या पॉईंट पासून इथे आले पहा, हा पहिला पॉईंट,
हा सेंटर आणि इथून हा आपला 3 नंबरचा खालचा पॉईंट आणि हे मुंडा घेर आहे तिथे नेऊन जोडायचं. तर एकदम कसा आकार तयार झालाय पहा, पानाचा आकार तयार झालाय की नाही. या पद्धतीने तुमचे सुद्धा आकार तयार झाले पाहिजेत. हा झाला आपला पुढचा आकार, हा खोल खड्डा तयार झालेला आहे. आता आपल्याला दुसरा आकार द्यायचा आहे. बाहीचा दुसरा आकार म्हणजे बाहीचा पाठीमागचा आकार द्यायचा आहे. त्याला इथे एक पाव इंचावरती पॉईंट घ्या. 2 लाईन, पाव इंच म्हणजे 2 पॉईंट एवढा एक पॉईंट दिलेला आहे. आणि पहा या 1 इंचाच्या इथून या पॉईंटवरती आले, या पॉईंटवरून पहा हा 2 नंबरचा पॉईंट, या 3 नंबरच्या पॉईंटवर इथे यायचा आणि इथून आल्यानंतर असा खाली पॉईंट आणायचा. किती सोपी पद्धत आहे पहा बाहीला आकार द्यायची. आणि खूप सुंदर असे आकार येतात, तुमचे आकार सुद्धा बिघडणार नाहीत. आता याच्या पुढे 1.5 इंच हे मार्जिन, इथून मी किती घेतलेला आहे, 3.8 घेतलेला आहे पहा. आता दंडघेर, की जसं मी सांगितलं 5.6 इंच या इथे मी दंडघेर टाकला आणि याच्या पुढे हे 1.5 इंच मार्जिन, इथे हे 1.5 इंच मार्जिन आणि हे 5.6 इंच दंडघेर. आता हे पॉईंट जोडूया. हे पॉईंट जोडल्यानंतर इथं अर्धा इंचाने हा पॉईंट डाऊन करून इथं हा आकार जोडायचा आहे. तर हा आकार जोडताना जो बाहीचा पाठीमागचा आकार आहे त्यावरती आणून जोडायचा. त्यामुळे पहा हे जे आकार आहेत ना ते ब्लाऊजच्या मुंड्याशी बरोबर मॅच होतात आणि डाऊन केल्यामुळे मुंड्यामध्ये घोळ पण येत नाही. आता ही लांब बाही आहे, 8 इंच म्हणजे आपली लांबच बाही तयार होते. तर फिटिंग करताना फक्त तुम्ही पहा जवळपास 2 इंच सरळ या आणि इथून असं फिटिंग करा. आणि इथे आता फिटिंग करताना अजून एक गोष्ट लक्षात ठेवा, डायरेक्ट इथून गोल आकार नाही घ्यायचा, नाहीतर तुमच्या काखेमध्ये इथं बाही टाईट होईल आणि काचल्यासारखी होईल. आणि इथे सुद्धा राऊंड नाही करायचा, इथे डायरेक्ट इथे सुद्धा दंडघेर टाईट होईल. जो मधला भाग असतो इथेच फक्त चुन्या येतात. कधीही तुम्ही ब्लाऊजमध्ये पहा इथे जो सेंटर असतो ना आपल्या दंडाचा, इथे मध्ये हा पूर्ण आपला दंड असतो ना याच्यामध्ये तिथं चुन्या येतात, कारण तिथं लूज होतं. तर ते लूज झाल्यामुळे तिथं आपल्या चुन्या येतात. तर त्यासाठी आपल्याला थोडीशी राऊंडमध्ये अशी आपल्याला इथं शिलाई घ्यायची असते, त्यामुळे चुन्या वगैरे मग नाही पडत. आता या इथे आपली बाहीची घडी किती भरते हे पाहायचंय. तर बाहीची घडी इथून दंडघेरानुसार बरोबर 9.5 इंचच भरते पहा, एक पॉईंट कमी पडतोय फक्त. तर 9.5 इंच आपली बरोबर बाहीची घडी, बाहीची रुंदी भरलेली आहे. तर इथे बाहीची घडी ही जर मुंडाघेर जास्त असता तर अजून जास्त भरली असती, मुंडाघेर कमी असता तर अजून कमी भरली असती. तर मुंडाघेर जास्त कमी यावरती बाहीची घडी रुंदी आपली अवलंबून आहे. तर इथे मी अगदी डिटेलमध्ये तुम्हाला बाहीचं कटिंग दाखवलेलं आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.